सकाळ झाली आणि शिव पित होता चहा दूध, पण शिव कसा करतो बघा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। वर्षभरातील 24 एकादशामध्ये आषाढी एकादशी एक विशेष महत्व आहे बरं का। यावर्षी आषाढी एकादशी 6 जुलैला आहे। आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी। अशीच एक वारी आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मधून निघालेली आहे। शिवनगरी जळगाव सपकाळची आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळहून दिंडी निघाली। वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेली दिंडीची प्रथा तुम्हाला पाहायला मिळते। पारावरती आलो तर दिंडी निघण्याच्या तयारीत होती। शिवनगरी जळगाव सपकाळच्या वारकऱ्यांना पंढरपूरला वाटी लावण्यासाठी गावकरी मंडळी आले होते। लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत। मग काय, मी आणि शिव पण आलो ना। आपण तर येणारच ना, जिथं कार्यक्रम तिथं मंगेश सपकाळ हजर। ब्लॉग बनवण्यासाठी हो, गावाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण तर येणारच ना। मग भगवान काका बॅग बांधण्याचे काम करत होते, कोणी भजन अभंग म्हणत होते, दुसऱ्या बाजूला फुगड्या खेळत होती। वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्याला खूप काही पाहायला मिळेल। मग निघाली आता गाडी शिवनगरी जळगाव सपकाळ ते आळंदी आणि आळंदीहून पायी दिंडी पंढरपूरला। तुम्हाला आषाढी एकादशी का केली जाते माहिती आहे का? पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले। कुंभदैत्याला पुत्र मृदुमान्य यांनी तप करून शंकराकडून अमरपद मिळवले। त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला। त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर हत्ती वृक्षातळी एका गुहेत दडून बसले। त्यांना त्या आषाढी एकादशीचा उपास करावा लागला। त्यांच्या सर्वांच्या श्वासातून एक शक्ती उत्पन्न झाली की त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले। ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे बरं का। काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे रूप अस्तित्वात आहे। बोलावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल, करावा विठ्ठल या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेतोय। पंढरीचा विठ्ठल हा प्रत्येक वारकऱ्याच्या श्वासात आहे। त्याच्या नामाविना त्याचे कोणतेही कर्म होत नसते। अशा भगवंत असलेल्या वारकऱ्यांच्या महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो। दिंडीला वाटी लावून घरी आलो आणि शिवला अंगणवाडीत घेऊन निघालो। अंगणवाडी जवळ आलो तर अंगणवाडी लावलेली होती। आज का लावलेली होती काय माहित, तरी ही शिवची अंगणवाडी आहे बरं का। पण एक वाईट गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजे लाईनीची डीपी। लाईनीची डीपी ही खूप वाईट परिस्थितीत मला या ठिकाणी पाहायला मिळाली। तर मी का म्हणतो, या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी दिसते। अंगणवाडीत 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत छोटे छोटे मुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा ठिकाणी लाईनीची डीपी हे योग्य वाटत नाही। सुद्धा कंपाऊंड सुद्धा या ठिकाणी केलेलं नाही। वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। म्हणून सरपंच साहेबांना आणि गावकऱ्यांना एकच विनंती आहे, याच्यावर काहीतरी तोडगा काढावा। या ठिकाणी लहान लहान मुलं असतात। घरी आलो तर अश्विनी बाहेर बसलेली होती। मग काय शिव, मी अश्विनीने घेतली सेल्फी काढून। तेवढ्यात आला आईचा फोन, मी गोळेगाव मध्ये आले म्हणून। मग काय पटापट गेलो ना 1000च्या स्पीडने गोळेगावला पोहोचलो तर आई उभी होती। पटापट थैल्या गाडीवर घेतल्या आणि निघालो। आईला घरी सोडून शेतात आलो तर काळू आणि मनी माऊ ला भेटून घेतलं। खूप दिवसापासून डायलॉग बनवला नाही म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला। घरी आलो तर अश्विनी झोपलेली होती। चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर नक्की करा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।